10वीचा रिझल्ट लागला की सार्थकच्या स्कॉलरशिप प्रोजेक्टमध्ये नवीन ऍडमिशनची गडबड सुरू होते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातनं शेकडो विद्यार्थ्यांचे अर्ज आमच्याकडे येतात. त्यामधून अतिशय गरजू, गुणी, होतकरू मुलं निवडणं हे आमच्या काउन्सिलर्ससाठी एक मोठं आव्हानच असतं. मग त्याकरता विद्यार्थी आणि पालकांची मुलाखत, त्यांचे मार्क, त्यांच्या घरची परिस्थिती तपासून बघण्यासाठी केलेली गृहभेट आणि याच्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्ट, करिअर काउन्सिलिंग असे विविध टप्पे पार करत आपण गुणी आणि होतकरू विद्यार्थ्यांची निवड करतो. मग हे सगळे विद्यार्थी सार्थकच्या उपक्रमात सहभागी होतात आणि जवळपास 5 ते 7 वर्ष सार्थक त्यांचे शैक्षणिक पालकत्व घेऊन त्यांना आर्थिक, शैक्षणिक सहाय्य, करिअर समुपदेशन, कौशल्य विकास, सायकोलॉजिकल काउन्सिलिंग असं सगळं करून त्यांचा सर्वांगीण विकास करतं आणि त्यांना रोजगारक्षम बनवते आणि स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यास सक्षम करते. श्रीगोंदा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन करता काल झालेल्या मुलाखतीची क्षणचित्र. श्रीगोंदा तालुक्यात जवळपास 150 विद्यार्थ्यांचं सार्थकने पालकत्व घेतलं असून त्याकरता आमचे CSR असोसिएट देखील आता सहभागी झाले आहेत.